मी तुषार परशुराम पाटील, हा. इनामपुरी गावाचा रहिवासी. माझे वडील परशुराम पाटील, माझी मिसेस रीना पाटील आणि माझे भाऊ आणि सर्व परिवार आणि गावातली मंडळी. काय नक्कीच मला सांगायला आवडेल, कारण आमचे काका, माझे छोटे काका हे 10 वर्षापूर्वी शेतकरी कामगार पक्षामध्ये होते. त्यावेळी मी भरपूर छोटा होतो, पण त्यावेळीच माझी इच्छा होती की आपण पण राजकारणात आले पाहिजे. त्यावेळेला त्यांना चुकून अपयश आला होता, पण आता एवढी सर्वांची साथ आहे आणि पूर्ण गावाचा सपोर्ट आणि साहेबांनी तर भरपूरच मार्गदर्शन योग्य प्रकारे केला. त्याच्यामुळे आज मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो, यावेळी आम्ही नक्कीच विजय प्राप्त करू. मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून तुषार पाटील आणि त्यांच्या समवेत आलेल्या साऱ्या इनामपूरवासियांचं, त्याचे तरुण सहकाऱ्यांचं पक्षामध्ये स्वागत करतो. जो प्रश्न आपण या ठिकाणी विचारला तो निश्चितपणानं या ठिकाणी सुटल्यागतच आहे. कारण गेले 10 दिवस आम्ही महाविकास आघाडीची जडणघडण करण्यासाठी प्रदीर्घ काळ बसतोय. अर्थात एखादी गोष्ट घडत असताना त्याच्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या पक्षाच्या हिताचं रक्षण करण्याचं किंवा आपल्या पोळीवर तूप वाढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थात आम्ही या महाविकास आघाडीतले मोठे भाऊ म्हणून आम्हाला त्यागाची भूमिका घ्यावी लागली, समजुतीची भूमिका घ्यावी लागली. पण पनवेलवासियांची जी कुत्तरवड होते, जे हाल होत आहेत, जी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे, ती बदलायची असेल तर थोडं तुझं माझं ही भावना कमी करून आपण जनतेच्या इंटरेस्टमध्ये महाविकास आघाडी साकारली पाहिजे. या भूमिकेतून आम्ही मंडळींनी महाविकास आघाडीची स्थापना केली. या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन चळवळीतले सहकारी, त्यासोबत या ठिकाणी पनवेलच्या परिसरामध्ये काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था यांना बरोबर घेऊन पनवेलकरांच्या हिताच्या दृष्टीनं, पनवेलकरांचे मूलभूत अधिकार मिळवून देण्याच्या दृष्टीनं ही आघाडी आपण साकारलेली आहे. आपण बघतोय की या ठिकाणी प्रचंड धुळीचं साम्राज्य आहे, प्रदूषणाचा प्रचंड विळखा या ठिकाणी या परिसराला आहे, वाहतूक कोंडीचा शाप आहे. दिवाळीसारख्या मोठ्या सणाला अभ्यंग स्नानाऐवजी विनास्नान राहण्याची पाळी पनवेलवासियांवर आलेली आहे. रस्त्यांच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार या